पार्श्वभूमी अजिबातच नव्हती खरं तर. म्हणजे त्यांचे आईवडील हे शाळेतले शिक्षक होते आणि त्याच्या आधी सुद्धा गाण्याची कुठलीच पार्श्वभूमी नव्हती त्यांच्याकडे. पण झालं असं की त्यांच्या आईला काही थोडासा बदल व्हावा म्हणून त्यांचं मन जरा दुसरीकडे रमेल अशासाठी गाणं शिकण्याची डॉक्टरांनी त्यांना सूचना केली. आणि मग त्यांना त्यांच्या आईला पेटी हार्मोनियम शिकवायला एक शिक्षक घरी यायला लागले. एक 8 दिवस आईने त्यांच्याबरोबर थोडेसं शिकायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आईंना मात्र ते काही पुढे सुरू ठेवावं असं वाटलं नाही. त्यांनी सांगितलं, नाही मला काही पुढे शिकायचं नाही आहे. मग आत्ता 8च दिवसापूर्वी नेमलेल्या शिक्षकाला लगेच नको कसं सांगायचं. म्हणून मग त्यांच्या वडिलांनी प्रभाताईंना सांगितलं, प्रभा तू शिक आता यांच्याकडे. आणि मग प्रभाताईंचं तिथे त्यांच्याकडे थोडंफार ते शिक्षण सुरू झालं. शाळेमध्ये असं होतं की ह्या मुलीचा आवाज अतिशय गोड असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे, शाळेमध्ये अनेक उपक्रम असतात. स्वागत गीत म्हणायला, अमुक करायला, प्रत्येक ठिकाणी मुलींची गाणी लागतात. आणि मग अशा वेळेला प्रभाताईंना नेहमी गाण्यामध्ये घेतलं जायचं आणि त्यांचा आवाज खरोखर सुरेल आहे हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. तर असेच प्रभाताईंच्या वडिलांचे मित्र अतिशय दर्दी गाण्यातले दत्तोपंत देशपांडे हे एकदा घरी आलेले असताना त्यांनी प्रभाताईंचं गाणं ऐकलं आणि त्यांच्या वडिलांना सांगितलं की अरे हिचा आवाज इतका चांगला आहे, हिच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, हिला गाणं का शिकवत नाही. मग वडील म्हणाले, अरे आमची काय परिस्थिती, आम्ही कसं काय शिकवणार, मध्यमवर्गीय घरातले, आम्हाला कसं परवडणार. मग ते म्हणाले ते काय नाही, सुरेश बाबू मान्यांच्याकडे हिला तू पाठव आणि त्यांच्याकडे शिकवायला. दत्तोपंतांचे ते चांगले मित्र होते आणि त्यामुळे सुरेश बाबूंच्याकडे तू हिला पाठव असं सांगितलं. तरी पण त्यांची फी आम्हाला परवडणार नाही म्हटल्यावर ते म्हणाले फीच बघू, आधी तू हिला पाठव तरी. आणि मग एक दिवशी वडील त्यांना सुरेश बाबू मानेंच्याकडे घेऊन गेले. समोर बसलेले ते सुरेश बाबू, हिराबाई बडोदेकर आणि त्यांची बहीण कमलाताई असे सगळे बसलेले. आणि त्यांच्यासमोर या मुलीला आता म्हणून दाखव बरं गाणं काय तुला येतं अशी सुरुवात झाली. सुरेश बाबूने त्यांचं गाणं ऐकलं आणि ये उद्यापासून असं सांगितलं. आणि प्रभाताईंच्या संगीताचं शिक्षणाशी त्याला एक छान योग्य दिशा मिळून वाटचाल पुढे सुरू झाली. आता यानंतर आपल्यासमोर आपली कला सादर करायला खास सांगलीहून आलेल्या सौ स्नेहल पुराणिक या अश्विनी त्यांच्या शिष्या त्यांची कला आपल्यासमोर सादर करत आहेत. मी त्यांना विनंती करते त्यांनी सुरुवात करा. नमस्कार, मी सौ स्नेहल श्रीधर पुराणिक सांगलीहून आले. सांगलीमध्ये मी स्वर्धा खडीलकर यांच्याकडे विशारदपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता अश्विनीताईंकडं ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण चालू आहे. अलंकार प्रथम झाले, द्वितीयसाठी त्यांचं मार्गदर्शन आहे आणि पुढंही राहू दे अशी इच्छा.
अंजनी